त्यासाठी ती नौटंकी चालू आता जासाठी जातो 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 चालू आहे 2 दिवसापासून. चाललीच नाही अजून. बाबा चला मग चालतो मी आता. काय जातो म्हटलं गावाले. राजेश दादा येतो म्हटलं. आई कुठं गेली काय माहित. जेव्हा मला कुठं जायचं असते काही असते तेव्हाच आई गायब राहते. काय माहित आईले काय पसंतच नाही काय तर मी आली तर. रमजान बेटा 2-3 दिवस राहते अजून अजून आंब्याचे रस गिस हे ते सगळं खाऊन झाले पाहिजे होतं. काय आहे आता आता उन्हाळ्यात चालूच राहते आपलं. मग कायचं येणं होते राहून जायला पाहिजे होतं. काय रे बाबा मायानं फालतू तुमच्या घरात वांदा होते. मायाच्यानं तुमच्या घरात भांडणं होते. तुमच्या सुनाईला मी पसंत येत नाही आली गेली तर. मग काय करता आता इथं राहून त्याच्यापेक्षा चालली जातो बा मी. बरोबर आहे ना होतेच ना होत नाही तर काय तर. चालतं रे ना कायले बोलून राहिली तू मोहिनी. आता चालली ना ते चालली तर जाऊ दे ना तू कायले बोलता आता. हा जा म्हणा लवकर इथून. फालतू डोक्याला ताप नका आणू म्हणा आमच्या. थांब ना बाई आता काय म्हणते तर साडी गिडी घेतो ना मस्त तुले. आता आंब्याचा रस घे ते झाला. आता साडी घेतो थांब आता आजच्या दिवस उद्या चालली जातो लागन तर. तू काय घेतो बापा साडी. तू येतो तुझ्या बायको समोर काहीच चालत नाही. बायको समोर चालवा लागते तेव्हा तर कुठं बहिणीला काही घेता येते. बायको चालू देते तू का बस मला साडीच घेतो म्हणतं. किती घेईन तरी कमीच आहे ना बाई तुम्हाला. मांगल्या दिवशी घेतलं नाही का तुम्हाला घेतलं लेकराला दिले पैसे दिले तरी म्हणता का किती घेता आणि काय घेता. असं आहे तुमचं काम. भल्ल्या बेमान आहे पण तुम्ही. भावानं भावजाईनं किती केलं तरी नावच नाही तुम्हाला. तर करताच काय रे बापा. मी म्हणतो काय तुम्हाला कराच म्हणून. करूच नका ना तर करूही नका आणि सांगूही नका आणि बोलूही नका. मी काय म्हणतो तुम्हाला माझ्या घरची काही कमी आहे का मी. मला भेटत नाही का मला काही घेऊन देत नाही का तुमच्याच घरचं घेईन आणि तेव्हाच माझं काम होईल. बरं झालं तरी माझ्याच बापाची इस्टेट माझ्याच बापानं कमावली आहे. तुमच्या बापाच्या घरून तर तुम्ही काही आणलंच नाही तरी इथे दाखवता. आणत बाई दाखवतो म्हणजे काऊन नाही दाखवून बा. सासऱ्याच्या नवऱ्याच्या भरोशावर तर दाखवणारच आहे. तुम्ही दाखवा. आम्ही तुम्हाला काय धरून ठेवलाय का बांधून ठेवलाय का तुम्ही नका दाखवू म्हणून. काही बोलत राहता तुम्ही बी. अमाय निघाली का हो तू छाया. एकटीच जातं काय. थांब ना 3 भाऊ आहे तुले. तिघापैकी एखादा कोणी नेऊन देईन तुले तिथपर्यंत. नाही नेऊन देत म्हणतं घरापर्यंत तर गाडीपर्यंत तर सोडून देईन तुला. गाडीत बसून देईन ना. कायले बाई त्या पोरेले फुरसत नाही आहे काही नाही आहे आणि कायले फालतू माझ्यासाठी त्याला टाइमपास करायला लावतं. राहू दे ना बापा जातो मी माझ्या पायानं. जाता येते मला काही नाही म्हणत माझ्या घरचे. त्याला माहित आहे काहीच्या भावाला टाइम नाही म्हणून. एकटीच आहे नाही मी मला एकटीलाच जायला लागते. तू काही चिंता करू नको त्याची. मोहिनी चालल्या का उन्हानात बाई गावाले. काही कोणी नेऊन घेऊन नाही द्या लागत काय. काय स्वतःच जातो म्हणते का बाबा. काय मी बा जातो म्हणते का नाटक करते तर. आता जातो जातो तर करून राहिल्या आणि बॅग घेऊन उभ्या आहे लेकरू घेऊन घेतला हातात पण जायचं नाव नाही घेऊन राहिल्या. आता मामाजीनं म्हटलं थांबून जाय. राजेशजीने म्हटलं थांबून जाय. आता काय माहित बाबा थांबते का काय तर का जाते तर गावाले. नाही एकदा निघाल्यावर थांबत नाही द्या. आजपर्यंत असं झालं नाही कधी. किती कोणी विनता करो थांबत नाही म्हटलं. पण पहिल्यांदा होऊन राहिलं असं का त्या स्वतःच्या पायानं एकट्याच चालल्या गावाले. नाही तर त्याच्या इच्छा पाहुणे हमेशा त्याला घ्याली किंवा मग एखादा भाऊ नेऊन घाले. पण आता ह्या काऊन बाबा अशा ताल करून राहिल्या काय माहित. एकट्याच येते एकट्याच झाले पाहिजे. आता माहित पडते बा आता जाते का काय करते तर. जाईन ताई बरं नाही जाईन ताई बरं. आपल्याला तर आपले कामं करणंच आहे जे करायचे आहे ते. हो ते तर आहेच म्हणा. तू यासाठीच थांबली आहे मी. नाही तर मी आता निघून गेली असती. तू काही घरात दिसली नाही मला. माझी तयारी झाली होती. मी म्हटलं आता तू येपर्यंत थांबतो. आता कुठं गेली ना काय गेली म्हटलं. कुठं गेली होती तू. अव ते विनोदनं सांगितलं होतं मला. ते कोणत्यावरची बहीण आहे का व कोणती ना काय नाव आहे तिचं तर बापा. ते पंचफुला का काहीतरी नाव नाही तिचं. तर तिच्या घरी बाई आई एक कामाले. तर तिच्या घरी जाजो म्हणे आई. त्या बाईला म्हणजो म्हणे. म्हणून मी तिच्या घरी गेली होती. तिथं गेली तर ते बाई होती. मग तिला म्हटलं बाई ये म्हटलं माझ्या घरी जराशी भेटाले. तर येतो म्हणे होते मोहिनी बाई कामवाली. तर काय बोलायचं आहे तर बोल जा तिच्यासोबत. बरोबर पैसे घ्यायचे बरोबर बोल जा. पैसे काही झाडाले लागत नाही. असं सांगितली का आता बाई तुम्ही. बरं झालं सांगून दिली. येईनच मग ते आहे ना घरी. किती रुपये महिना म्हणा लागन तिले. आता मला काय समजते व का ते किती रुपये द्या लागते काय द्या लागते. कामाचा हिशोब पाहिजे तुम्ही. किती कामं करायला लावता तुम्ही त्याच्यावरच राहील ना सगळं. जाय मग आता जातं म्हणतं तर. आता गाडी भेटन काय तुला आता. इथून याटो भेटते. याटो चालली जाय आता इथून. चालली तुझ्यासाठीच थांबली होती. तुझ्यासाठी थांबली. मी म्हटलं आता मी माय म्हणून म्हटलं बरं जाऊ दे आता चालली मी आई आता. मग नाही तर काय तो काय करता आता इथे राहून काय आहे आता. आपल्या घरी राहिलं तर बरं राहते बाई. बाई आपल्याच घरी राहतो आता. आता नाही तिथे जास्त. आता मला माहिती आहे माय कोणी नाही राहिला इथं आता. माहेरात कोणी राहिलंच नाही माय आता. आता मला माझ्या सासरमध्येच पाहा लागते तिकडे. अशी आहे पोट्टी लेकाची. जर्राशी काय म्हणते समजवता घ्यायला पाहत नाही. आई कायले तू तशी बोलतो व. तुला माहित नाही का तिला राग येते बातच म्हणून. तिला मी म्हटलं नेऊन देतो म्हटलं छाया. तर ऐकायला खालीच नाही ते. नाही म्हणे मीच जातो म्हणे. आता सांग आता हे ऊन तापून राहिली अशी. ती लेकराला घेऊन गेली. तिला म्हटलं थांब म्हटलं आता 1-2 दिवस. तर नाही म्हणे थांबत नाही म्हणे मी. काहून नाही अशी करते हे. बाबू राजेश मी काय म्हणतो जाय मग जरासा तिच्या मागं जाय.
आता आहे जराशी नादान, काय करतो होय, शेवटी आपलीच पोरगी. जाय जरासा तिले गाडीपर्यंत सोडून दे, नाही तर तिले म्हणा मी घरी नेऊन देतो म्हणा तुले. आहेच किती दूर गाव. ते जरासं तिला सोडून, लेकरू आहे लहानचं, बॅग आहे हातात. हा फालतू काय म्हणते, कमी जास्त झालं तर आपल्याला बोलत जाऊन. बाबा मी तसंच तर म्हटलं तिले का चल म्हटलं सोडून देतो, तर काय म्हटलं तिनं तुमच्या समोरच तर बोलली ते. ऐकायला खालीच नाही आहे, तर मी तरी काय करू. मी काही म्हटलं काय तिले, काही बोलली काय सांगा बरं. जाऊ दे ना बेटा, असते एखादा मंदबुद्धी, त्याला काय आता करावं लागते, सोडून द्यायला लागते. बरं बाबा देतो सोडून, गाडीवर नेतो तिले आणि सोडून देतो. असं करतो, घरीच पोचून देतो. निदान बापूले तरी बरं वाटन का आणून दिलं म्हणून. हो हो, जायचंय. तुम्हाला किती वेळा सांगितलंय का असं लेकराईले काही बोलत जाऊ नका, आता लहान आहे किती. हा ते आता चालली रस्त्यानं, कमी जास्त काही झालं तर कोणाला भोगायला लागण, आपल्यालाच ना. शेवटी आपलीच पोरगी होय, काय करता बोलून. जसं आहे तसं आहे, आता निघते. मी काहीच नाही बोलत. तुम्हाला माहित नाही मी काहून म्हटलं तिला असं. तर हे तुमच्या सुनाईले दाड आहे म्हटलं. माझी पोरगी आली का याच्या डोळ्यातच खूप ते, तिचं सुखच नाही पावलं जाते याच्याकडून. हा म्हणून तर हे आशा करते म्हटलं, भांडणं करते तिच्यासोबत. तिला म्हणते कधी जाता तुम्ही, कधी जाता तुम्ही. मग मी तिला तोंडानं म्हटलं बाई जाय म्हटलं तू आता छाया तुझ्या घरी. हा इथं काही कोणाला तुझं सुख पावलं जात नाही म्हटलं, तू जाय म्हटलं तुझ्या घरी. म्हणून माहिती अशी तनतन करून राहिली होती. सुना सुना काही म्हणणार आहे तिला राहू नको म्हणून, म्हटलं काय ते ना. हा आता राहते तर राय 4-8 दिवस. कोणा म्हटलं तिला राहिले, काही कोणी तर काही बोललंच नाही. तुम्हाला काय माहित राहते, तुम्ही घरीच नाही राहत. तर जो घरी राहते त्याला माहित राहते सारा, ज्याच्या डोळ्याने दिसते त्याला. तुम्ही तर काय म्हणते तर वावरातच पडले राहता रात्रंदिवसा. मग कसं माहिती तुम्हाला काय होऊन राहिलं घरात म्हणून इकडे. आत्याबाई आमच्यावर नका ढकलू तुम्ही. आम्ही काही बोललोच नाही म्हटलं तुमच्या पोरीले. तुमची पोरगी काय काय बोलते का नाही पहिले ते पाहत जा, त्याच्यावर लक्ष देत जा पहिले. आम्हाला नका सांगत जाऊ काही. आजपर्यंत आम्ही काही नाही बोललो तुमच्या पोरीले. तुमची पोरगी आम्हाला उलटसारखं बोलते म्हटलं. माझी पोरगी काही बोलतच नाही, पण लढते म्हटलं. काल म्हटलं माझ्याजवळून लढली. आई म्हणे एक प्लेटने धुतली म्हणे वहिनीनं म्हणे. हा माझ्या एक प्लेटीसाठी अर्धे भांडे तसेच टाकून दिले म्हणे त्याईनं म्हणे. अशी म्हणे माझी पोरगी म्हटलं. आणि तू मला सांगून राहिली काय, आता गोष्टी शिकून राहिली काय तू. आत्याबाई मी काऊन नाही धुतली हे माहिती आहे का तुम्हाला? का फक्त बोलूनच राहिला तुम्ही? म्हणजे त्यानं सांगितल्यावर भरोसा आहे तुम्हाला? मी सांगितल्यावर भरोसा आहे का तर माहित पडते ना. मी भांडे घासून राहिली होती, अर्धे घासले होते, अर्धे होते. मग मी उभी झाली. काऊन का माझी कंबर दुखून राहिली होती. मी तुम्हाला कालच म्हटलं ना माझी कंबर दुखून राहिली म्हटलं. तर मग मी उठली, तेवढ्यात आल्या ना बाई हे प्लेट घ्या वहिनी धुवून घ्या. मग मी काय म्हटलं त्याला ठेवून द्या म्हटलं खाली त्या भांडीत. मग धुतो म्हटलं मी. तर आता कंबर दुखून राहिली म्हटलं तर किती उलट्या बोलल्या त्या मला. हा कंबर दुखत असते काय, आणि मग सगळे लोकच हे राहते असं किती बोलल्या त्या मला. मग ते नाही दिसत तुम्हाला काय काय बोलल्या म्हणून. माझी पोरगी कायले बोलून अशी, ते बोलतच नाही म्हटलं, कोणालाच नाही बोलत ते अशी. आजपर्यंत नाही बोलली ते, आताच बोलन काय फक्त तुले. माझ्यावर भरोसा नसेल ना तुम्हाला तर वैशाली ताईला विचारा, बोलल्या का नाही बोलल्या तर. किती बोलल्या म्हटलं मला. हा मी ताईला एवढंच म्हटलं ननदबाई इथे ठेवून द्या तुम्ही, माझ्या हातात द्यायची काय गरज आहे, खाली ठेवून द्या म्हटलं. मग धुवन मी घंटाभरानं. आता होत नाही म्हटलं माझ्याकून. आता मी कंबर दुखून आली म्हटलं. तर त्या म्हणे असं कसं म्हणे, कंबर दुखत असते काय म्हणे, आणि आम्हाला नाही झाले काय म्हणे लेकरं म्हणे, आमचं नाही दुखत काय म्हणे, फक्त तुमचंच दुखते काय, असं कायले बोला लागते. तेले वास्तवडे म्हटलं ना का भांडे घासा म्हणून. मग ते तर म्हणे त्या म्हटलं म्हणून का तुम्हीच घ्या भांडे घासून, असं म्हटलं म्हणे वहिनीनं म्हणे मले. बरोबर आहे ना. मग म्हणून नाही तर काय करण म्हटलं मी. जेव्हा त्या मला जास्त बोलल्या तर मग मी बोलली. मला काय तोंड नाही काय बोलता नाही येत काय. मग का माझं तोंड शिवलंय, मी बोलू नाही शकत, त्याच बोलू शकते का फक्त मला. म्हणजे त्या काही बोला ना मी चुपचाप राहा, असा कुठचा नियम आहे बाया. नाही नाही बापा, तुला कोण म्हणते तोंड नाही म्हणून, तुला जरा जास्तच तोंड आहे बोलायला. बोलासाठीच दिलं आहे तुला ते तोंड देवानं. नाही माझ्या पोरीला एखादी साडी घेतली, हा उन्हाळ्यात पोरी येते तर माय बाप त्याला साड्या घेते, भाऊ भाऊजाई घेते. नाही एखादी साडी घेतली का काही घेतलं, हा नाही लेकराला एखादा ड्रेस घेतला, बस जशी आली तशी चालली. आणि आली कायले लागन तर हा राजेशलाच पाहायला आली, ते तिच्या भावालाच पाहायला आली ना. अहो तिला माहीतच आहे आपल्या मागं कोणी ना कोणी येते म्हणून, एखादा तरी भाऊ येतेच. आपल्याला घरी पोचून देते आणि आपल्याला काही घ्या द्यायचं असलं, खा प्यायचं असलं ते घेऊन देते. हे तिला माहीतच आहे म्हटलं, म्हणून ते अशी करते. हे कशी करू, पण आपलं असं म्हणणं काम नाही आहे, पोरगी माहिती आपली. आपण कायले म्हणावं असं, हा असं कोण केलं तशी कोण करतं. तिने जे पट्टे ते करते ते, आपण कायले म्हणावं तिले. मी काहीच नाही बोलली तिले. ते मला तिनं सांगितलं रात्री, आई म्हणे अशी अशी गोष्ट झाली म्हणे. हे मोहिनी कधी जरा जास्त बोलते, माहित नाही आहे तुम्हाला, लयच बोलते म्हटलं हे. असते आता सगळे सारखे असते काही एका स्वभावाचे. कोणी जास्त बोलते, कोणी कमी बोलते, कोणाचा कसा स्वभाव कोणाचा कसा असते. मग मग आपण काही स्वभाव कोणाचा खराब असला चांगला असला म्हणजे मग त्याच्यात हे करतो काय. सुमित तू का बरं असं करतोय? हा मला सोडून का बरं गेला होता? मी तुला म्हटलं का इथून जा म्हणून? हा का बरं असं करत आहे तू माझ्यासोबत, असं का बरं वागत आहे? कसं म्हणजे कसा वागून राहिलो मी, त्यापेक्षा तर चांगलाच वागून राहिलो बा. मी काय कोणती बाई घेऊन नाही फिरून राहिलो, जशी तू बॉसला घेऊन फिरून राहिली. मी केलं काय असं सांग, मी काही चूक आहे का याच्यात? हे बघ सुमित, बोलायला जागा दिली म्हणून काही पण बोलू नको. हा मी बॉस सोबत फिरत आहे तर मला काही तू नको करू.
बहुत चांगले आहेत म्हटलं. मी त्यांच्याशी जॉब करत आहे त्यांच्या इथे म्हणून त्यांच्यासोबत फिरत आहे. सेक्रेटरी कशाला म्हणते? स्पेशल सेक्रेटरी असते जे प्रायव्हेट असते ते काय करतात? त्यांच्या सोबतच राहतात ना. मग कशाला म्हणत आहे तुम्हाला असं वाईट म्हणून? परी आता ही वेळ गेली नाही आहे म्हटलं, सुधरून जाई तू परी. कारण की आता तर सुधारली तर आयुष्यभरासाठी सुधरशील, नाही तर मग मला काही ना काही करायला लागेल बा आता. सुधरू म्हणजे मी का बिघडली आहे? हा, बिघडली आहे का मी? एवढे दिवस झाले एखादं घर घेणं झालं का तुझ्याकडून? घेतलं काय? ना घर घेतलं ना काही प्रॉपर्टी घेतली, नाही एखादी गाडी घेतली, आणि फक्त मलाच घुमवायचे कामं करताय का तू? म्हणजे तुझ्यावर काही असरच नाही होणार आहे का मी एवढं बोलण्याचा? की बा मी तुला सांगून राहिलो समजून, तर ह्या गोष्टीचा असर किसर काही आहे नाही का तुझ्यावर? नाही होणार माझ्यावर बोलण्याचा असर. काय करू मी तुमच्या बोलण्याचा असर? सांगा मला, काय गरज आहे मला बोलून घ्यायची? नाही कायले बोलतो तू? तू फक्त बॉस सोबत बोलत जा ना, बॉस सोबत बोलत जाय, फिरत जाय, तुला मस्त नवीन नवीन वस्तू खायला भेटते. हा, घर मस्त भेटून गेलं फुकट फाकट. तर हे तर काही कोणी फुकट करत नाही, त्याच्या मागं काही ना काही हेतू असं नसणार त्या बॉसचा. ते बॉस फ्री आहे म्हटलं, आणि कोणासाठी पण काही पण करतात. मग आणि तू का बरं अशाला विचार करत आहे माझ्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल? बरं ठीक आहे मग, आता तू नाही सुधरत म्हणतं, नाही ऐकत म्हणतं, तर मग आता तू राह इथं आणि मी दुसऱ्या इकडे राहतो. मग आता काय, जेव्हा तुला असं वाटन की आता आपलं काहीतरी चुकलं बा, तेव्हा मग मला फोन करजो, तेव्हा मी तयार राहीन म्हटलं तुझ्यासाठी. ते जसं एक वेळा होतो ना तसं. सुमित, तू पण का ताल करत आहे? तू पण राहा ना इथे, मला काहीच प्रॉब्लेम नाही ना. ना बॉसला आहे, मी तर बॉसशी फक्त कामापुरतीच राहते ना, काम करून घेते ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुमित, तू ऐक माझी गोष्ट, मी माझ्या फायद्यासाठीच पाहते म्हटलं सगळं. जे आपल्याला जे भेटायला पाहिजे ना, बस ते सर्व मिळवण्यासाठीच माझं हे चालू आहे सगळं. तर तुला याचं काही समजतच नाही. मला काहीच नको सांगू ना, काहीच नको समजू. मी आता निघतो. काय, मी 2-3 ड्रेस घेतले मायवाले, बस एवढंच घेतलं, चाललो आता. आता बाकीचं तू सांभाळ आणि पाय. सुमित, तू जा खरी, पण ह्याच्यानंतर माझ्या इथे दरवाजावर पलटून येऊ नको. आताच मी तुला सांगत आहे म्हटलं, नाही तर मग म्हणशील की परीने आपल्याला काय म्हटलं होतं म्हणून. जशी तुला गरज नाही ना माई, तशी मलाही तुझी गरज नाही आहे म्हटलं, समजलं काय? तशी मला खूप गरज आहे, पण तू जर तशी वागत नसन तर मग नाही गरज मला. हो, आणि तशी मला दुसऱ्या माणसासोबत राहिलेली बाई बिलकुलही आवडत नाही. आता मी कधीच बर्दाश्त करू शकत नाही. आता तुला एक तर माझ्यासोबत चालायचं तर चालू शकतं, किंवा तुला इथं राहायचं तर इथंच राहू शकतं. ओके ठीक आहे, जा. जोपर्यंत तुझा इगो आहे ना तोपर्यंत जा, आणि तुझा इगो निघाला की नंतरच ये माझ्याकडे. बरं, तू कुठे राहणार मग? आहे का तुझ्याजवळ जागा आहे का राहायला? आणि ते आधीचं घर होतं तिथे राहणार का? मग आपण राहत होतो तिथे रेंटनी, तिथे राहायचा विचार चालू आहे का तुझा? आणि कोणासोबत राहायचं आहे तुला? मी कुठेही राहू आता, तू माझ्या विचारच करून राहिली कोण्या गोष्टीचा, तर मी कुठेही राहिलो तर तुला काय फरक पडणार आहे? पडणार आहे का फरक, काही सांग? वाजीबा, कसं म्हणतो तू? का फरक नाही पडणार मला? मला पण लोक म्हणत जातील की तो बघ तुझा नवरा तिथे काम करत आहे, तो बघ तुझा नवरा हे काम करत आहे, ते काम करत आहे, असं नाही म्हणणार का? मला काम करायची गरज नाही आहे, लय आहे माझ्याजवळ काम करायला. हो, हे एका बॉसनं काढलं म्हणून काय झालं नोकरीवरून? हजारो बॉस तयार आहे म्हटलं नोकरीवर ठेवाले. चांगला इंजिनियर माणूस आहे म्हटलं, मी कोण नाही ठेवत, मला सगळेच ठेवते, पगारही चांगलाच भेटते. इथं तरी जुनं होतं तर पगार नव्हता देऊन राहिला ह्या. आता पाहि ना, नवीन बॉस पगारही देते आणि सगळंच देते म्हटलं. काही नाही करणार, करू शकत मी, काही नाही करणार आहे. चल जातो मी आता, याच्यानंतर परत येणार नाही. काय, याच्यानंतर जर याचं काम पडलं तर तू येतो स्वतः माझ्याजवळ, मी येणार नाही. आणि हो, डिवोर्स पेपर भेटून जाईल तुले, डिवोर्सची सह्या करून देतो त्याच्यावर पेपरवर. बस, मला दुसरं लग्न करायचं आहे, लग्न करून घेईन मी. अच्छा, असं सांग ना मग, की तुझं काहीतरी अफेअर आहे मग बाहेर. हा, तुला लग्न करायचंय तिच्यासोबत, म्हणून तू माझ्यासोबत असं वागत आहे. हा, म्हणून इथं राहायला नाही म्हणत आहे तू. हो, आता मनात लागणच ना, आहेच म्हणून. काय म्हटलं काय त्याच्यात, काय नाही म्हणाली. आता मी करताना लग्न, आता मला तू लवकर लवकर सोडशिट्टी देऊन दे, तेव्हाच मी मुक्त होईल. तुला काय करायचं आहे, जॉब करतं का काय करतं, तर तू करत आहे तुझ्यावालं. ओके करते मी, बघते काय करायचं ते तर माझ्याकडेच आहे पेपर. आता मी पण साईन करून घेते याच्याजवळून. हो, आणि मस्त राहते बॉस सोबत. पण बॉसही मला काही आता सोडणार तर आहे नाही, आणि लग्न कर जर म्हटलं तर मला नाही करायचं बॉस सोबत लग्न. फक्त त्याला लुबाडून घ्यायचं आहे, एक दोनदा त्याला लुबाडणं झालं की झालं माझं काम. सुमित गेला पण आहे ना, असं आहे याचं. मलाच म्हणते, फक्त मलाच चुकीचं ठरवते, पण ना स्वतः थोडीशी फिकर स्वतःलाच नाहीये, आणि मला बोलते म्हणजे जसं काही मी बोलायलाच आहे याला. आणि मग कोणी जर काळजी केली बायकोची तर मग याला सहन होत नाही. फक्त परीचं बोलणं दिसून पडते. याच्या घरातून म्हटलं हात धरून काढलं, हाकलून दिलं घरातून. हा, याच्या वडिलांना हाकलून दिलं, सगळे ना जा इथून. कोणच म्हटलं नाही की राहा इथं म्हणून. फक्त कशासाठी, तर कामाने केले म्हणून. मग आता पण मी इथे काम करत आहे का? काहीच नाही करत आहे. तरी पण तर बॉसने मला ठेवलं ना. त्यांनी काय म्हटलं मला का की तू काम करू नको, काम कर, असं काही म्हटलं का त्यांनी? काहीच नाही. उलट एखादी बाई लावून दिली म्हटलं मला की कर, काहीतरी कर आणि त्या बाईला काम करू दे. पण मी आता काय करणार आहे, काही नाही करू शकत. आता मस्त राहते आता घरात, आणि बस. जाऊ दे, गेला तो काय करणार आहे मी. जा.
आता मला बॉसची पण वाट लावावं लागेल. हो, पण त्याने जर आता काही म्हटलं तर घरही घेऊन घेईन माझ्याकडून, नाही काय? मला पण बॉस सोबत काही ना काही प्लॅन करावा लागेल आता. हो, की जेणेकरून हे घर त्यानं माझ्याच नावावर करून दिलं पाहिजे, की बस परी हे तू घर तुझं आज येऊन देतो बॉसले मी. आणि बस जसे घरी आले म्हणून याच्यावर पहिले सही करा की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. मनात राहते ना मला नेहमी तू किती छान आहे, मला तू खूप आवडतं. करा म्हणा त्याच्यावर सही, हे घर करून द्या म्हणा माझ्या नावानं. आता माहितीच पडते करून देते काय तर. हो वैशाली ताई, अशा आहे आता बाई, आपल्यालाच बोलते म्हटलं. हा, तिकडे ननद बैले फक्त वर बोलते आणि आपल्याला मनातून बोलते. असं नाही का हे सुनावं. आपण काही त्याला जबरदस्ती म्हटलं काय जा म्हणून इथून. त्या स्वतःच तर करून राहिल्या होत्या जातो मी, आणि का तुमच्या घरी थांबायला आली आणि राहायला आली. कशा करून राहिल्या होत्या त्या? पण आता पहिले त्याचं नाही दिसणार पोरीचं स्वतःच्या, फक्त सुनायची चूक दिसते म्हटलं. जाऊ दे हो, चालूच राहते, एवढा काही लोट नको घेत जाऊ बरं तू. मी नाही घेत असतो लोट घेत, मी कोणा गोष्टीचा लोट घेत नाही. पण मला काही राग आला म्हणजे मी तोंडावरच बोलून देतो. मग ह्या लोकांना राग येते. मग काय आहे, मग मोहिनी बदमाश आहे, मग मोहिनीच चांगली नाही आहे असं होते. मग माझं म्हणणं काय आहे, काय लेस बाबी ना कारण आपल्या तोंडानं आपल्याला खराब हे करून घ्यावं आपण. पण मी बोलत नाही तरी हे लोक बोलते बा. आता काय करत होते आता पहिले असं बोलायचे, मी काय बोलली होती ना पहिले? काहीच तर नाही म्हटलं मी. कालची गोष्ट झाली फक्त थोडीशी मजाकमध्ये म्हणून दिलं मी का तुम्ही घासून घ्या भांडे म्हणून. मग काय मी घासायला लावून काय ते मला समजत नाही का बा. अहो जाऊ दे, नाही होत कोणाला सहन मजाक, नाही होत नाही तर आपण करावंच नाही, आपण बोलावं नाही फालतू. बस एवढं पट्टे बापा आपल्याला. काय करते जास्ती काय करून. आता कामवाली बाई ठेवली म्हणते, सांगितली तर ती कोणी जीवावरून राहिला आता त्या बाईच्या. हा का काऊन ठेवली म्हणून, म्हणजे तुम्हीच करा बा घरातले कामं, सुनाई न कामाला बाई सांगू नका. आता ते जिथं बाई होती म्हणते त्या पंचकुला काकूच्या घरी, तिथं तर 3 सुना आहे. मग ते न कोण बाई ठेवली, त्याला काय गरज होती बाई ठेवायची? पण नाही, बाई ठेवलीच ना ते ना. अन सगळे काम करते म्हणते त्याच्या घरची बाई, सुना तर मस्त बसते म्हणते असे सांगे बा मला. येऊ दे ना, येते तर आपल्याला काही पगार आता बैले द्यायला लागून राहिला का त्या बाईले, त्या बैले आपल्याला द्यायला लागणार आहे ना. एक टाइम मी देईन बा, म्हणजे एका महिन्याचा मी देईन, एका महिन्याचा तू देजो. सांग कबूल आहे का तुले? तरच बाई ठेवू, नाही तर मग दोघी जणी करू काम हिडून मिडून जसं झालं तसं चालते. मला 1 महिना तुम्ही देत जा, 1 महिना मी देत जाईन, नाही तर मग सारखं अर्धे पैसे तुम्ही देत जा अर्धे मी देत जाईन. हा, आमच्या दोघींच्या वाट्यांच्या काम कर म्हणा बा, आम्ही तुला पैसे देतो दोघी मिळून. असं पहिले बोली करून घ्यायला का नाही काय तिच्यासोबत? नाही तर तिनं पहिले बोली करावं किती रुपयाची आणि मग सांगावं किती रुपये आहे की नाही. असं नाही झालं पाहिजे. हो, त्याच्यासाठीच तर म्हणून राहिली. मग मी विचारपूस करून घेतली तर बरं राहते. किती घेता काय घेता असं म्हणाले बरं होते ना त्याला, म्हणूनच म्हणून राहिली मी आता. वैशाली ताई, माझ्या कोणी जीवच घाबरून राहिला, चक्कर आल्यासारखं होऊन राहिलं, डोकसाच फिरून राहिलं बापा. काय झालं तर काय माहित, काहून चक्कर येऊन राहिलं तुला? काय झालं? खाल्लं गेलं नव्हतं काय सकाळी? औषध गोळ्या दिल्या डॉक्टरनं, तर खाऊन खा लागते, काही ना काही खा लागते, समजत नाही काय तुले? काय माहित वैशाली ताई, काहून राहिले काय येऊन राहिले काही समजूनच नाही राहिलं मला. आणि आता तर घरी कोणी नाही आहे, मला जर काही झालं गेलं तर कोणीच नाही आहे सांभाळायला. दवाखान्यात झाला गणगड्या तुले? हा, कारण का आता एवढ्यात गेली नाही तर झाला असं नाही 1 महिना. जाऊन जराशी चेक करून ये बरं काय झालं म्हणून. आता कुठं चालली तू? हा, कायली चालली? बस नाही तर चक्कर येऊन राहिले म्हणताना फिरून राहिली. नाही हो वैशाली ताई, थोडीशी बाहेर जातो म्हटलं म्हणून उठली, नाही तर उठत नव्हती मी. वहिनी काय झालं? काय की पडली तू चक्कर येऊन? तुला पहिलेच म्हटलं उठू नको बाई एका जाग्यावरून. हा, तर उठली. चल बरं दवाखान्यात, राजेश बापूजी आले म्हणजे त्याला न्यायला लावतो. उठ बरं, उठ. होय बसली बाई. आम्ही इले काय झालं बघ, हे कोण पडली बा? चक्कर आला काही इले वैशाली? मोहिनी उठ ना, उठ मोहिनी. उठून बसली बाई. वैशाली ते जीव घाबरून राहिला माया भल्ला, आणि चक्कर येऊन राहिले मला. कायली गेली मग तिथं? हा, जीव ऐकून राहिला आणि चक्कर येऊन राहिले तर कायली उठली? बसायला नाही पाहिजे होती एका जागेवर? तिच्या तिथं लेटली असती. आणि कमी जास्त झालं म्हणजे लेकरले काही मग फालतूपणा करायला जातं काही. एवढी सोय घेतो आम्ही तरी बरं आहे. हा, सोय नसती घेतली तर काय माहीत, सांगितलं असतं माय बापाले सोय नाही घेत माय लेकरायची, सोय नाही घेत, असं नाही तसं नाही, हे केलं असतं. इथं बस जराशी आता शांत आणि झोपून राह. आता काही कुठं जाऊ नको ना, चालू नको ना, फिरू नको. केवढ्या जोऱ्यांशी पडली बाबा, एवढ्या जोऱ्यात लागलं नाही का तुला? किती जोऱ्यानं पडली तू? काय करू वैशाली ताई, मी गमतही नाही. हा, जरासं उठाव, इकडे तिकडे जाव, मला असं होऊन राहिलं काल परवापासून. नुसतं चक्कर येते आणि जीव मडकते. मग त्याच्यात काय म्हणते तर राजेशजी अजून मजाक करते माझ्यासोबत. मग मला बिलकुल चांगलं नाही लागत. हे तरी बरं झालं आता ते होते नाही घरी म्हणून. हे वय ना, माय पोरीला बोलायचा नतीजा. माई पोरगी बिचारी चालली गेली. हा, राहत होती 2-4 दिवस तर नाही राहू दिले. कधी जाता करू बातच चालली गेली. आता बाई तुमच्या पोरीला काही आम्ही जाणी म्हटलं, पण तुमच्या पोरीला सारा हाती पाहिजे. कोण दिन द्यायला हाती? आमची कंडिशन आहे का त्याला हातात द्यायची?
कोणतंही काही आणा म्हणते इकडे, कोणतंही काही आणून द्या, करून द्या. म्हणजे आम्ही काय नोकर आहे का इच्छा घरातले? का असे सांगून राहिले आम्हाला काम का बस? ते आम्हाला जमत नाही ते का बस? तुम्ही काही केलं म्हणून आम्ही काही करा, हे आमच्याकडून जमतच नाही. आम्ही नाही करत असतो असं. त्याला करायचा शौक आहे तर त्यानं करावं, आम्ही काही करू द्यायचं. जे करायचं आहे ते करतो, खाऊ पिऊ घालायचं आहे ते करून देतो. तुम्ही म्हणून दिवसभर आमचंच करत राहतं, कसं करणार आहे? तू कर आता आराम, मी जातो माझ्या खोलीत. काय मी जराशी आराम करतो, नाही तर मला चक्कर येऊन जाईल बाबा. हा, मी काही खाल्लं नाही एक तर सकाळपासून, त्याही नाही खाल्लं. थांब, मी तुझ्यासाठी काही खायला आणून देतो पहिले. हा, मग लेटून राह. आणि मग मी घेतो खायचं आणि मी खाऊन घेतो आणि आराम करतो. वैशाली ताई, ह्या घरात फक्त मला असं वाटते का तुम्हीच मला समजून घेता, नाही तर मला कोणीच नाही समजून घेता घरातलं. ठीक आहे ना वैशाली ताई, घेतो मी. राहू द्या, तुम्ही तुमच्या खोलीत जा, आराम करा. भाऊजी आले असन तर अजून भाऊजी कल्ला कराल ना. जा मग तुम्ही. बरं जा तुम्ही. आता बाई, मी काहीच नाही केलं बा. मी बोलली नाही तुमच्या पोरीला, अशा नका पाहू मला एवढ्या रागानं. रागानं नाही पाहून राहिली मी. हा, नाही तर म्हणशील रागानं पाहून राहिली. मी सांगून राहिली तुले, हो का, अशी हे करत नको जमून कोणासोबत. पण तरी जर तुम्हाला वाटत असेल बा मी बोलली तर ठीक आहे. मी फक्त त्याला एवढंच म्हटलं आता बाई का तुम्ही करून घ्या म्हणून. मग एवढं काय झालं, करत नाही का कोणी? हा, घरची पोरगी येऊन काय झालं? आता आम्ही आमच्या आईच्या घरी गेलो म्हणजे करत नाही काय? काहून का आमच्या इथं मग काही भावजही आहेच नाही, आम्हालाच करा लागते. काय आईलाच करायला लावा काय सगळं? हा, मग ह्या कशा आम्हाला म्हणते हे करा ते करा, आम्हाला कामं सांगते. काय होते, 2 दिवस ऐकूनच घेतलं तिचं तर काही फरक पडून राहिला काय? ऐकून घ्यावले काय तिलाही वाटते जरासं, नाही बा आपलं शे आहे म्हणून आपल्याला करायला भेटते, राहायला भेटते. राहू द्या आता बाई, आता काही बोलू नका तुम्ही. मला काही बरं लागून राहिलं नाही, मग बोलजा लागून तर तुमचं पोरगा आल्यावर. आता सध्या काहीच बोलू नका माझ्यासोबत. मला कोणती करत चालली त्यासोबत बोलायची? इथं मला आवाज आला धाडकर म्हणून मी आली पाहिले. आता घरात कोणी होतं नाही, ते मामाजी चाले गेले वावरात, मीच होती आता इकडे. मी तर जेवून राहिली होती, तर जेवता आली पळत. काय झालं म्हटलं, बाबा काय पडलं म्हटलं एवढं जोरानं? पाहत होतो तोच होती इथं. चला मग माझी बहीण भाऊ, असं आहे सासू सासऱ्याचं कितीही करा. सासरे तर म्हणत नाही म्हणा मी, सासरे चांगलेच आहे आमचे, पण कितीही करा तरी नावच नाही राहत येईल. थोडीशी तब्येत काही खराब झाली सुनीची तर विचार करत नाही, तिला बोलायचा नाही, तिच्या वेळ काम करून घ्यायचा नाही, कायचाच नाही. जे करायचं आहे ते बरोबर करूनच घेतात म्हटलं ते लोक. पहा मग तुम्ही मोहिनीचा व्हिडिओ पहा, आणि तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.